पण आता तुमचा आता शाहीर साबळेंचा विषय चाललाय, मग केदार शिंदे? हां, शाहीर साबळे पार्टीत असताना मी केदार शिंदेला जवळजवळ 3 वर्षाचा असल्यापासून बघतोय. केदार शिंदे मला, पण केदार शिंदे जे म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसा तो होता केदार. त्याला प्रत्येकाची एंट्री माहीत असायची. तो सांगायचा, "काका तुमची एंट्री आहे आता, मामा तुमची एंट्री आहे आता." आणि जसा वेळ मिळेल तसा तो तबला वाजवायचा, कधी ढोलकी वाजवायचा. तर शायरांचे सगळे गुण त्याच्याकडे होते. पण त्याने मग काय झालं, लोकधारा जेव्हा काढलं, लोकधारामध्ये मग दुसऱ्या फळीला म्हणजे भरत जाधवची एंट्री झाली त्या लोकधारामध्ये, अंकुश चौधरी आला, संतोष पवार आला, अरुण कदम आला आणि केदार मोठा झाला होता ना तेव्हा. मग केदार डिरेक्शन करायचा एकांकिका आणि हे लोक काम करायचं. तेव्हा संतोष पवार नेपथ्य करायचा त्यावेळी. अच्छा. हां. मग ह्यांची रेसल एकांकिका, उद्या एकांकिका, तर संध्याकाळी रेसल असायची ना आदल्या दिवशी पण. तर मला सांग, "मामा जरा ये ना, बघ ना रेसल, तुला कुठे काय आठवलं, काय सुचलं तर सांग मला." अरे यांच्या तालमीला गेलो तर यांची भांडणं. अरे मी म्हणलं, "उद्या तुमचा प्रयोग आणि भांडताय काय तुम्ही?" अहो ते नाटक नम्रात यायचं त्यांचं, पण ते त्यांचं भांडण तत्वासाठी असायचं. अच्छा. हां, ते नम्रात आलं आणि जेव्हा माझी नोकरी गेली तेव्हा मग शाहीर साबळे पार्टी थोडं कमी झालं ना नंतर. नोकरी गेली तर मामाला कसं का आणायचं? तर केदारने बॉम्बे मेरी जानमध्ये मला घेतलं, अशी फसवाफसवी त्यांनी केलं, त्याच्यात होतो मी. मग सही रे सही या नाटकात केदारला कसं आणायचं, हे भरत जाधवचं आणि केदारची चर्चा सुरू झाली. कसं आणायचं, मामाला कसं आणायचं? तर एक दारुड्याचं कॅरेक्टर आणूया. आणि माझ्यासाठी तो रोल लिहिला गेला आणि त्याचं सोनं केलं मी. पण ते अजूनही मी करतो आहे. जवळजवळ 24 वर्ष चालू आहे. 2002ला ओपन झालं सही रे सही. हां. आता 26 24 वर्ष झाली. हां. हे आता येईल त्या 15 ऑगस्टला 24 पूर्ण होऊन 25वा लागेल. अजूनही नाटक हाऊसफुल जाते. अजूनही लोक भेटतात, कोणी 50 वेळा बघितलेलं, कोणी 20 वेळा बघितलेलं. हो तुम्ही आहे तसेच आहे, आम्ही आधी बघितलं ते पण तसे, आता पण तुम्ही तसेच आहात. हे सगळे तुमची कृपा बोललो, तुमच्यामुळेच बोललो. पण तुमचा ह्या नाटकाचा प्रवास ह्या कलाकारांसोबत? खूप खूप मजा केली आम्ही. म्हणजे जवळ आम्ही फक्त झोपायला घरी जायचो. हां. अहो एका वर्षामध्ये आम्ही 567 शो केले. मग दिवसाला 2 तर करायचोच, अधूनमधून 3-3 करायचो. फक्त घरी झोपायला जायचो, जेवून परत दुसऱ्या दिवशी परत सकाळी निघायचो. 11चा शो, दुपारचा शो, रात्रीचा शो, 3-3 शो पण केले आहेत. या सही रे सहीचा एक तुम्हाला किस्सा सांगतो. सांगलीला प्रयोग होता आणि वकिलांचा ग्रुप असा समोर बसला होता. त्या लोकांचे आपसत बीट लागले की हा दारू पिऊन काम करतोय. आता हे आपल्याला काय माहीत नाही, आपण स्टेजवर आपलं काम करतोय, संपल्यानंतर येतात ना भेटायला काय. त्यातले एक वकील हात मिळवतोय म्हणून माझ्या तोंडाजवळ यायला लागला. म्हणजे "ओ काय करता तुम्ही?" "हे सॉरी आम्हाला वाटलं तुम्ही दारू पिऊन काम करताय. दारूचा वास येतो का बघायला आम्ही आलो तुमच्या समोर जवळ." म्हणजे दारू पिऊन आम्ही कधीच काम नाही करत. बरोबर आहे. हां. हा मला मिळालेला पोचपावती आहे खरं आहे अगदी. सहीचं. आणखीन एक किस्सा असा की नाशिकला कालिदासला शो होता. हाऊसफुल व्हायचा ना तो शो. एका मुलाला 2 तिकीट आले चुकून फाडताना. तो बाहेर गेलाच नाही, तसंच राहिला. ते नाटक बघितल्यावर त्याला वाईट वाटलं. चला एक ऑडियन्सचं तिकीट माझ्याचकडे आहे, म्हणजे मी फुकट घालवली एक सीट मी. तो आला, भरतला भेटला, आम्ही असे बसलो होतो. "हे 100 रुपये घे." त्यावेळी 100 रुपये तिकीट कसले. मग एक तिकीट मला चुकून माझ्याकडे आली, मी ती परत करायला पाहिजे होती, मी केली नाही. कोणीतरी अजून एकाने बघितलं असतं, इतके सुंदर नाटक आहे. तर भरत बोलला, माझ्याकडे नको देऊ, काउंटरवर जाणे दे." मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.